प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत फिटे अंधाराचे जाळे हे कृष्ण गोपाल तिवारी यांनी लिहिलेलं पुस्तक. आज आपण ऐकूया त्यातलं प्रकरण 7. त्याचंही शीर्षक तेच आहे जे पुस्तकाचं आहे, ते म्हणजे फिटे अंधाराचे जाळे. माझं सिलेक्शन झाल्यानंतरही माझ्या स्वभावात किंवा वागण्या बोलण्यात काहीच बदल झाला नाही. कारण मी मिळवलेलं यश मोठं असलं तरी माझ्यासाठी तेवढं अनपेक्षित अजिबात नव्हतं. याचं कारण म्हणजे मी त्यासाठी दिलेला वेळ आणि केलेली तयारी. गावाकडे मात्र सगळं चित्रच बदललं. आजपर्यंत आमच्या घराकडे ढुंकूनही न पाहणारी मंडळी वेळ काढून काढून माझ्या वडिलांना भेटायला येऊ लागली. ज्यांच्याशी आमचं आजपर्यंत वाकडं होतं ती माणसंसुद्धा हसून वडिलांना नमस्कार करू लागली. आजपर्यंत आमची लायकी काढणारे आता वर आवाज करून बोलायला घाबरू लागले. पण माझ्या वडिलांनीसुद्धा आपला मुलगा खूप मोठा वगैरे झाला असा गर्व कधीच बाळगला नाही. निकालानंतर काही दिवसांनी मी दशवनपूरला गेलो. जवळपास संपूर्ण गाव मला भेटायला आलं होतं. मी नेहमीप्रमाणे नम्रपणे त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करत होतो. मात्र मी वरवर संयमित दिसत असलो तरी आतून माझं मन पहिल्या पावसात नाचणाऱ्या मोरासारखं नाचत होतं. यशाचा सोहळा कोणाला आवडत नाही, आणि ज्यांनी आजपर्यंत यशाचं तोंडसुद्धा बघितलं नव्हतं त्या माझ्यासारख्या माणसाला तो सोहळा पाहून भारावून गेल्यासारखं वाटलं नसतं तरच नवल. पुढचे अनेक दिवस मी या यशाची धुंदी अनुभवत मात्र नक्कीच होतो. पण यशाला अजून मला बरीच हुलकावणी द्यायची होती. मेमध्ये माझा निकाल लागला. पुढचे 2 महिने स्वप्नच वाटावं असे गेले. जगात माझ्याहून भाग्यवान कुणीच नाही असं मला वाटत होतं. पण 12 जूनला मला फोन आला आणि सर्व काही माझ्या हातातून निसटून जात आहे असं वाटायला सुरुवात झाली. जिथे मी माझ्या मॉक इंटरव्ह्यूची तयारी केली त्या संकल्प संस्थेतल्या संतोषजींचा मला फोन आला. हॅलो कृष्णा, काय सुरू आहे? मला संतोषजींचा थोडासा उदास स्वर ऐकू आला. नमस्ते संतोषजी, इकडे सर्व ठीक आहे. आज तुम्हाला माझी आठवण कशी झाली? त्यांची आणि माझी फार घनिष्ठ मैत्री वगैरे नसल्याने त्यांच्या फोनमुळे मला नाही म्हटलं तरी थोडं आश्चर्य वाटलं. इकडे काय सुरू आहे तुला काही कल्पना आहे का? काय झालं? माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी जे सांगितलं ते खूप भयंकर होतं. ते म्हणाले, माझा एक विद्यार्थी DOPTमध्ये गेला होता. तिथे त्याने या वर्षीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सर्व्हिस अलॉटमेंट चार्ट बघितला. त्यात इतर सर्व विद्यार्थ्यांना सर्व्हिस अलॉट केली गेली होती, पण तुझं नाव मात्र त्याला कुठेच दिसलं नाही. त्याने माहिती काढली तेव्हा त्याला कळलं की तुझ्या अलॉटमेंटचा विषय लांबणीवर टाकला आहे. संतोषजी पलीकडून बोलत होते आणि इकडे माझी अस्वस्थता हळूहळू वाढत होती. सर, असं कसं काय होऊ शकतं? कदाचित ते काही दिवसांनंतर मला सर्व्हिस अलॉट करतील. मी स्वतःलाच दिलासा दिल्यागत बोललो. हे बघ, या सर्व गोष्टी इतक्या सहजतेने घेऊ नकोस. तू स्वतः DOPTमध्ये जा आणि सर्व गोष्टींची नीट शहानिशा करून घे. ओके? असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. संतोषजींच्या या फोनने माझी यशाची धुंदी पार उतरली. अचानक तोंडातला घास हिरावला जातो की काय असं वाटायला लागलं. आता आणखी वाट बघण्यात अर्थ नाही असं ठरवून मी दिल्ली गाठली. माझी खोली मी अजूनही सोडली नव्हती. माझी पुस्तकं आणि इतर सामान अजूनही तिथंच होतं. दिल्लीला गेल्याबरोबर एका मित्राला सोबत घेऊन मी थेट DOPT गाठलं. तिथे यतींद्र कुमार नावाचे डेप्युटी सेक्रेटरी होते. मी त्यांची भेट घेतली. यतींद्र कुमार साहेब अतिशय चांगल्या स्वभावाचे अधिकारी आहेत. ऑल इंडिया सर्व्हिसेसची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मी त्यांची भेट घेतली. नमस्कार सर, मी कृष्ण गोपाल तिवारी. स्वतःचा परिचय देत मी त्यांना माझी रँक इत्यादी सांगितलं. अभिनंदन तिवारीजी, खूप खूप अभिनंदन. आजपर्यंत दृष्टीबाधित व्यक्तींपैकी कुणीच इतक्या वरची रँक मिळवू शकलेलं नव्हतं. त्यांनी प्रसन्नतेने मला शुभेच्छा दिल्या, पण त्यांच्या शुभेच्छा माझी अस्वस्थता घालवू शकल्या नाहीत.
धन्यवाद सर, पण मी असं विचारत होतो की मला अजूनही सर्व्हिस अलॉट का केली गेली नाही? इतर अपंग विद्यार्थ्यांना तर केली गेली आहे. मी माझी अस्वस्थता त्यांना बोलून दाखवली. त्यांनी काही क्षण माझ्याकडे रोखून बघितलं आणि विचारलं, तुला किती दिसतं? त्यांच्या या प्रश्नाने मी थोडा गोंधळलो. सर, नक्की असं काही सांगता येणार नाही, पण थोडं थोडं दिसतं मला. डोळ्यांच्या काही कोनांतून थोडंफार बघता येतं मला. मला त्यांच्या प्रश्नाचा रोख अजून पुरेसा कळला नव्हता. कृष्णगोपाल, अरे मलाही नीट सांगता येणार नाही, पण तुझ्या शारीरिक व्यंगामुळे सर्व्हिस अलॉट करायला थोडी अडचण येते. काही नियम आडवे येत आहेत. मी तुला त्यासंबंधी एक पत्र देतो. त्यांनी सहानुभूतीने माझ्याकडे बघत म्हटलं. त्यांनी मला जे औपचारिक पत्र दिलं त्यात लिहिलं होतं, तुम्ही तुमचं काम कार्यक्षमपणे करण्यासाठी आवश्यक असलेल्या खालील शारीरिक क्षमतांची पूर्तता करत नाही. डोळ्यांनी पाहून काम करणं, वाचणं आणि लिहिणं आणि चालणं. वरील बाबतीत आपण शारीरिक पात्रतेची पूर्तता करू न शकल्यामुळे आपणास नोकरी देण्याबाबत विभाग साशंक आहे. याबाबत आपण आपलं स्पष्टीकरण विभागापुढे द्यावं. त्यावर विचार करून पुढील कार्यवाही केली जाईल. ही 14 ऑगस्ट 2008ची घटना. त्यांनी दिलेलं पत्र घेऊन मी कितीतरी वेळ सुन्नपणे तिथेच उभा होतो. माझ्या आजूबाजूला कोण उभं आहे, कोण जात येत आहे याची जाणीवच मला काही वेळ नव्हती. पण मी कसं तरी स्वतःला सावरलं. आता लवकरात लवकर पुढची हालचाल करावी लागणार असं म्हणत मी पुढच्या कामाला लागलो. मी माहिती काढली तेव्हा मला कळलं की अपंगत्वाच्या इतर विभागातील सर्व विद्यार्थ्यांना सर्व्हिस अलॉट केली गेली होती. कानाने अधू असलेले, हातापायाने अपंग असलेले अशा सर्वांना नोकरी अलॉट केली गेली होती. एक अपंग ज्याची रँक 700 होती त्यालासुद्धा नोकरी अलॉट केली गेली होती. पण त्या सर्वात माझा नंबर कुठेच नव्हता. UPSC परीक्षेत सामान्यतः मुलाखतीनंतर लगेच मेडिकल होतं. माझं मेडिकल दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये झालं होतं. तिथल्या डॉक्टरांनी माझ्या रिपोर्टमध्ये वरील शारीरिक कमतरतांचा उल्लेख केला होता. पण त्या रिपोर्टमध्ये त्यांनी मला अजिबात दिसत नाही असा उल्लेख केला होता. म्हणजे डोळ्यांनी पाहून काम करणं या कॉलममध्ये त्यांनी नाही असा शेरा दिला होता. मेडिकलमध्ये यासारख्या जवळपास 30-40 शारीरिक पात्रतांचा उल्लेख असतो. इतर सर्व पात्रतांची मी पूर्तता करत होतो. मात्र पत्रात उल्लेख असलेल्या 3 अपात्रतांमुळे हा सर्व गोंधळ होत होता. यापूर्वी माझ्या आधीही काही अंध व्यक्तींची IAS पदासाठी निवड झाली होती. पण त्यांची दृष्टी केवळ 40% वगैरे बाधित होती. म्हणजे त्यांना नीट दिसत नसलं तरी आपली कामं करण्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागत नसे. लिहिणं, वाचणं या कामकाजातल्या दैनंदिन गोष्टी ते बऱ्यापैकी सहजतेने करू शकत. पण माझा दृष्टीदोष खूपच जास्त होता. लिहिणं, वाचणं यासारख्या गोष्टी माझ्यासाठी जवळजवळ अशक्यच होत चालल्या होत्या. DOPT विभागाला याआधी कधी अशा समस्येला सामोरं जावं लागलं नव्हतं. कारण याआधी माझ्या एवढा दृष्टीदोष असलेला कोणताच उमेदवार IASसाठी रँक मिळवू शकला नव्हता. यतींद्र सरांनी दिलेलं पत्र वाचून मी पुन्हा गोंधळात पडलो. मी त्यांना विचारलं, सर, तुम्ही मला दृष्टीबाधित मानता की नाही? अरे, त्यात न मानण्यासारखं काय आहे? माझ्या प्रश्नाचा रोख न कळल्याने सर गोंधळून म्हणाले, सर, मग तुम्हीच सांगा, एक दृष्टीबाधित व्यक्ती या गोष्टींची पूर्तता कशी काय करू शकेल? म्हणजे मी वाचू शकतो आणि लिहू पण शकतो, पण डोळ्यांच्या मदतीने या गोष्टी करायला मला जास्त त्रास होतो. संगणकावर मी सर्व काही लिहून काढू शकतो. मी पोटतिडकीने सरांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होतो. बघ कृष्णा, तुझं म्हणणं मला पटतंय, पण हे नियम मी बनवलेले नाहीत. विभागाने तयार केलेले हे नियम आहेत. त्यामुळे या बाबतीत तरी मी काहीही करू शकत नाही. त्यांनी दिलगिरीच्या स्वरात उत्तर दिलं. त्यांच्या या उत्तरावर काय बोलावं तेच मला सुचत नव्हतं. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्यांना फार वाईट वाटलं.
मला मदत करायची त्यांची मनापासून इच्छा होती, म्हणून ते मला घेऊन सचिवांकडे गेले. त्यांना यतींद्र सरांनी माझी सर्व कहाणी सांगितली. मला नोकरी देण्यासाठी काय अडचणी येत आहेत हे सुद्धा त्यांनी सचिवांना सांगितलं. सर, हे सर्व असं आहे, यावर आपल्याला काही करता येईल का? यतींद्र सरांनी सचिवांना विचारलं. असं आहे तर मग यांना दुसरी नोकरी द्या. सचिव माझ्याकडे बघत म्हणाले. पण सर, याला इतकी चांगली रँक मिळाली असताना दुसरी नोकरी देणं योग्य राहील का? कृष्णाला IAS ऑफिसरचंच पद मिळायला हवं. यतींद्र सरांनी माझी बाजू सावरत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तसं असेल तर त्याला पुन्हा मेडिकल बोर्डासमोर हजर करा, सचिव महाशयांनी सांगितलं. पण सर, मेडिकल करूनही याचा दृष्टीदोष बरा थोडीच होणार आहे. मेडिकल बोर्डाने तर आधीच आपला रिपोर्ट दिला आहे. त्यांचा दुसरा रिपोर्टसुद्धा असाच असेल. यतींद्र सरांनी पुन्हा माझी बाजू मांडली. नाही, यावर मी काहीच करू शकत नाही. त्याला मेडिकल बोर्डासमोर हजर करा, त्यानंतर बघू काय करता येतं ते. सचिवांनी आपला निकाल दिला. अतिशय खिन्न मनाने मी DOPTमधून बाहेर पडलो. पण निराश झाल्याने काहीच होणार नव्हतं. आता हा माझ्या हक्काचा लढा मलाच द्यायचा होता. म्हणून मग मी यतींद्र सरांनी सांगितल्याप्रमाणे विभागाकडे सादर करण्यासाठी माझं स्पष्टीकरण तयार करू लागलो. हे स्पष्टीकरण सादर करण्यासाठी बराच खर्च येणार होता. माझ्याजवळ अजूनही आर्थिक स्रोत नव्हता. यावेळी संकल्पच्या संतोष तनेजाजींनी माझी मदत केली. याआधीही त्यांनी मला माझ्या मॉक इंटरव्ह्यूसाठी मदत केलीच होती. त्यावेळी त्यांना माझ्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. पण जेव्हा मला प्रत्यक्ष इंटरव्ह्यूमध्ये 300 पैकी 225 मार्क्स मिळाले, तेव्हा मात्र त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच बदलला. त्यांचा विद्यार्थी म्हणून त्यांना माझा अभिमान वाटत होता. मी मिळवलेल्या यशाबाबत त्यांनी एका मासिकात एक लेखही लिहिला होता. मी तनेजाजींना माझी अडचण सांगितली. त्यांनी त्यांचे एक वकील मित्र होते, त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यावेळी दिल्लीत माझ्याकडे वाहन वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता. मी बहुधा पायपीटच करत असे. तनेजाजींनी वकिलांची वेळ घेऊन आपल्या स्वतःच्या गाडीत बसवून मला त्यांच्याकडे नेलं. वकील साहेबसुद्धा अतिशय चांगले आहेत. त्यावेळी माझ्याकडे त्यांना द्यायला काहीच नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी माझी मदत करण्याचं आश्वासन देत 2 दिवसांनी पुन्हा भेटायला सांगितलं. त्यानंतरचे 2 दिवस मी विभागासमोर सादर करण्यासाठी रिपोर्ट तयार करू लागलो. काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका मित्राकडून पैसे उधार घेऊन आपण बोलतो त्याप्रमाणे लिहून काढणारा एक मोबाईल विकत घेतला होता. आता आपल्याला नोकरी लागणारच आहे, त्यामुळे मित्राचे पैसे परत देण्यात काही अडचण येणार नाही. या आत्मविश्वासामुळे पैसे उधार मागण्याचं धैर्य मी दाखवू शकलो होतो. पण आता पुन्हा एकदा माझा आत्मविश्वास डगमगायला लागला होता. पण कसं तरी स्वतःला सावरत मी 2 दिवसात माझा रिपोर्ट तयार केला. मी तो रिपोर्ट घेऊन वकील साहेबांना भेटलो. आधी मी त्यांना मला विभागाकडून मिळालेलं पत्र दाखवलं. त्यांनी DOPTकडून मिळालेलं ते पत्र बारकाईने वाचलं. त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. हे असं कसं काय करू शकतात, असं म्हणत त्यांनी मी तयार केलेल्या रिपोर्टमध्ये अतिशय काळजीपूर्वक कायदेशीर भाषेत बदल केला. त्यात त्यांनी मला नोकरी का देण्यात यावी या माझ्या विधानाशी सहमती दाखवणाऱ्या कायदेशीर बाबींचा उल्लेख केला आणि तशा काही उदाहरणांचा समावेश केला. त्या पत्राला मी असं उत्तर पाठवलं, एक दृष्टीबाधित व्यक्ती ती असते ज्याला सर्वसामान्यांसारखी स्पष्ट दृष्टी नसते आणि ती व्यक्ती नीट बघू शकत नाही. असं असताना जर एखादी व्यक्ती स्पष्टपणे बघत, वाचत आणि लिहित आपलं कार्य पूर्ण करू शकत असेल तर अशा व्यक्तीला आपण दृष्टीबाधित म्हणू शकू का? असं म्हणत मी आयोगाला माझ्यावर लादलेल्या या शारीरिक क्षमता वगळण्याची विनंती केली. कारण दृष्टीबाधितांसाठी असलेल्या आरक्षणाच्या संकल्पनेशी अतिशय विसंगत असलेली ती मागणी होती. मी माझ्या रिपोर्टची एक प्रत विभागातील सर्व अधिकारी जसे सचिव, सहसचिव या सर्वांकडे दिली. याच दरम्यान काहींनी मला
पंतप्रधान कार्यालयात अर्ज देण्याचा सल्ला दिला. त्यावेळी मनमोहन सिंगजी भारताचे पंतप्रधान होते. माझ्या रिपोर्टची कॉपी आणि इतर सर्व कागदपत्र घेऊन मी पंतप्रधान कार्यालय गाठलं. तिथे माननीय पंतप्रधान श्रीयुत मनमोहन सिंग आणि त्यावेळच्या माननीय सामाजिक न्याय मंत्री श्रीमती मीरा कुमार यांच्या नावाने पत्र दिलं. त्यात मी माझी सर्व हकीकत लिहिली होती. त्यात मी हे सुद्धा लिहिलं होतं की 1995चा जो डिसॅबिलिटी ॲक्ट आहे त्यानुसार दृष्टीबाधितांना आरक्षण देण्याचं एकमेव कारण हेच आहे की तो बघू शकत नाही. असं असताना मला त्याच आधारावर कशी काय नोकरी नाकारली जाऊ शकते? कारण तसं केल्याने संबंधित कायद्याच्या मूळ उद्देशावरच गदा आणली जात आहे. अशा अनेक गोष्टी मी त्या पत्रात आणि रिपोर्टमध्ये नमूद केल्या होत्या. सुरुवातीला पंतप्रधानांना भेटण्यासाठी म्हणून मी आणि माझ्या एका मित्राने पंतप्रधान कार्यालयाला न जाता थेट पंतप्रधान निवासाचा रस्ता धरला. रेस कोर्स रोडवर याला त्याला विचारत आम्ही पंतप्रधान निवासाचा पत्ता शोधत होतो. पंतप्रधान निवासाच्या जवळ गेल्यावर तिथे इकडे तिकडे बघत फिरत असताना एका सुरक्षा रक्षकाने लांबूनच आम्हाला दरडावण्याच्या सुरात अडवलं. त्याच्या त्या पावित्र्यामुळे आम्ही पार घाबरून गेलो. तो जवळ आला. मी धीर गोळा करत त्याला तिथे येण्याचं कारण सांगितलं. माझी सर्व कहाणीही सांगितली. सर्व ऐकल्यानंतर तो म्हणाला, तुम्ही जर सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा पास केली आहे तर तुम्हाला एवढं कळायला हवं ना की माननीय पंतप्रधानांना असं थेट भेटता येत नाही. त्यासाठीची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेद्वाराच त्यांची भेट घेता येते. सर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण या सर्व प्रकरणामुळे मी इतका गोंधळून गेलो आहे की मी नीट विचारसुद्धा करू शकत नाही. कृपया तुम्ही मला सांगा, पंतप्रधानांना भेटायचं असेल तर मी काय केलं पाहिजे? मी विचारलं. PMOमध्ये जा आणि तिथे तुमचा अर्ज द्या. पंतप्रधानांपर्यंत तुमची विनंती पोहोचवण्याचा तोच एक मार्ग आहे, असं म्हणून त्याने आम्हाला तिथून जायला सांगितलं. आम्ही PMOमध्ये गेलो तर तिथे इतकी गर्दी होती की आमच्याकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नव्हता. आम्ही आत गेलो. तिथे गेल्यानंतर जिकडे तिकडे नुसते अर्ज वाटत सुटलो. मी सर्व कागदपत्रांच्या पुष्कळशा प्रती काढून घेतल्या होत्या. प्रत्येक कागदाची एक एक प्रत एकत्र करून सर्व आवश्यक कागदपत्रांचे 20-25 संच बनवून घेतले होते. PMOमध्ये गेल्यावर आम्हाला असं वाटलं की या विभागात किंवा या अधिकाऱ्याला अर्ज द्यायला हवा तिथे आम्ही संबंधित अधिकारी किंवा विभाग प्रमुखाचं नाव टाकून एक एक संच देत गेलो. त्यानंतर कुणीतरी सांगितलं की सामाजिक न्याय विभागात मी अर्ज केला पाहिजे. तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री श्रीमती मीरा कुमार यांचं कार्यालय शास्त्री भवनमध्ये होतं. म्हणून मग आम्ही आमचा मोर्चा शास्त्री भवनाकडे वळवला. तिथे जाऊन मॅडमना भेटण्यासाठी मी वेळ मागू लागलो तर तिथल्या अधिकाऱ्यांनी मॅडमना भेटण्याची वगैरे काही गरज नाही, तुमचा अर्ज आमच्याकडे द्या, आम्ही तो त्यांच्यापर्यंत पोहोचवू असं सांगितलं. पण आम्ही खूप आग्रह करू लागलो तेव्हा त्यांनी मॅडम 3 वाजता येतील त्यानंतरच त्यांना भेटता येईल असं सांगितलं. त्यावेळी 12 वाजले होते. आम्ही 3 वाजेपर्यंत तिथेच बसलो. 3 वाजता पुन्हा चौकशी केली तेव्हा त्या अधिकाऱ्याने, मॅडम आता तुम्हाला भेटू शकणार नाहीत, तुमचा अर्ज डिसॅबिलिटी विभागाकडे पाठवला गेला आहे, काही दिवसांनी आम्हाला त्यांचा निर्णय कळवला जाईल असं सांगितलं. पण माझा त्यांच्यावर विश्वास नव्हता. मी म्हणालो, सर प्लीज काहीही करा पण 5 मिनिटांसाठी तरी मॅडमना भेटू द्या. मी त्यांना वारंवार मॅडमना भेटू देण्याची विनंती करतच गेलो. निराशेमुळे माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्या अधिकाऱ्याला कदाचित माझी दया आली असावी. ते म्हणाले, ठीक आहे पण तुम्हाला जास्त वेळ थांबता येणार नाही असं म्हणत त्यांनी आम्हाला मॅडमच्या केबिनकडे नेलं. मीरा कुमार मॅडम कामात गर्क होत्या. आम्ही तिथे गेल्यावर अधिकाऱ्याने त्यांना माझी अडचण सांगितली. मॅडम स्वतः IFS होत्या. त्यांना त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांची जाणीव होती. खूप खूप अभिनंदन. त्यांनी माझ्या कागदपत्रांवर माझी रँक बघत मला शुभेच्छा दिल्या. मी त्यांच्याकडे बघून म्हणालो, मॅडम मी आपल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो, पण जर तुम्ही मला न्याय मिळवून दिला नाही तर या शुभेच्छांना काहीही अर्थ उरणार नाही. मला आता केवळ तुमचाच आधार आहे. मी भावनांचा बंध फुटल्यागत बोलत गेलो.
तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझा अर्ज डिसॅबिलिटी कमिशनकडे पाठवला आहे. लवकरच ते तुझ्याशी संपर्क साधतील, मॅडम उत्तरल्या. त्यांच्या आश्वासनाने मला बराच धीर आला. बाहेर आल्यावर तिथूनच नंबर मिळवून मी थेट डिसॅबिलिटी विभागात फोन केला. मी तिथे चौकशी केली तर ते म्हणाले, हो, तुमची केस आमच्याकडे आलेली आहे. लवकरच सर्व गोष्टींचा पडताळा घेतला जाईल आणि सर्व गोष्टी विचारात घेऊन पुढचा निर्णय घेतला जाईल. एखाद्या अपंग उमेदवाराबाबत काही शंका असल्यास DOPT डिसॅबिलिटी कमिशनचा सल्ला घेते. या दरम्यान मी पुन्हा एकदा डेप्युटी सेक्रेटरी यतींद्र कुमारांना भेटायला गेलो. सर्व विभागांना मी अर्ज दिल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी यावेळी मला धारियाल साहेबांना भेटण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, धारियाल साहेब खूप चांगले आहेत. ते नियम तर बदलवू शकत नाहीत, पण तुला शक्य तेवढी मदत करायचा नक्कीच प्रयत्न करतील. त्यांच्या सल्ल्यानुसार मी धारियाल साहेबांना भेटायला गेलो तर त्यांनी थेट माझी मुलाखतच घ्यायला सुरुवात केली. त्यांनी मला निरनिराळ्या विषयांवर वेगवेगळे प्रश्न विचारले. माझ्या माहितीप्रमाणे मी त्यांना उत्तरं दिली. परीक्षेच्या वेळी दिलेल्या मुलाखतीपेक्षा ही मुलाखत मला जास्त कठीण वाटली. धारियाल साहेबांनी माझी मुलाखत झाल्यानंतर थेट यतींद्र सरांना फोन केला. यार, ही रिअली डिझर्व्स द जॉब असं म्हणून मला कोणत्या पद्धतीने मदत करता येईल यावर ते चर्चा करू लागले. बराच वेळ यतींद्र सरांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी फोन ठेवला आणि माझी केस आल्यानंतर शक्य ते सर्व करण्याचं मला आश्वासन दिलं. धारियाल साहेबांकडून आल्यानंतर मी पुन्हा एकदा यतींद्र साहेबांकडे गेलो. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला पुन्हा एकदा मेडिकल बोर्डात जाण्याचा आणि मेडिकल बोर्डाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा सल्ला दिला. म्हणजे दुसऱ्या मेडिकल बोर्डात मला माझी बाजू मांडता येईल. पण माझा मूळ प्रश्न हा होता की मेडिकल बोर्ड कुठलंही असलं तरी मी दृष्टीबाधित नाही हे ते कसं काय सिद्ध करू शकेल? कारण माझ्यात दृष्टीदोष होताच. कोणत्याच मेडिकल बोर्डाला ते नाकारता आलं नसतं. पण तरीही मी काही दिवसांआड यतींद्र सरांना भेटत राहिलो. त्यांनीही न कंटाळता आणि मुख्य म्हणजे मला न टाळता प्रत्येक वेळी मदत करण्याचं आश्वासन दिलं. काही दिवसांनी मी आणखी एक प्रयत्न करून पाहावा म्हणून डिसॅबिलिटी कमिशनरांना भेटलो. त्यांना माझी सर्व केस सांगितली तर ते माझं अभिनंदन करत म्हणाले, अरे वा, अभिनंदन. आम्हाला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. अशावेळी कुणी असं बोललं की हेतू चांगला असला तरी ते जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटायचं. सर, पण तुमचा हाच विद्यार्थी आज संकटात आहे. मी कित्येक दिवसांपासून मला माझ्या हक्काची नोकरी मिळावी म्हणून इकडे तिकडे भटकतोय, पण माझं ऐकून घेणारा कुणीच दिसत नाही. मी जीव तोडून बोललो, असं करा, तुम्ही थेट कोर्टात जा. कोर्टाचा आदेश मिळाला की तुमची नियुक्ती कोणीच थांबवू शकणार नाही. त्यांनी सारासार विचार करत त्यांच्या मते मला सर्वात चांगला सल्ला दिला.